सैर वैर भैर मन हे पळतय, तुझं देखणं रूप याड लावतय. सैर वैर भैर मन हे पळतय, तुझं देखणं रूप याड लावतय. नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही बघताय BMP ॲनालायझर. तुम्ही म्हणत असाल राजकारण समाजकारण सोडून गाणं का म्हणत आहात? तुम्हाला या गाण्याचा अर्थ शेवटी नक्की कळेलच, पण शेवटी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपण अशा एका नेत्याविषयी चर्चा करणार आहोत, ज्या नेत्याची योग्यता पंतप्रधानाच्या लायकीची आहे. तोच नेता तुमच्या मनात उतरला असेल. तुम्ही म्हणत असाल, अरे वा, तो तर नेता नितीन गडकरी आहे. खरंच त्या नेत्याविषयीच आज आपण इथे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, 24 वर्षाचे होते तेव्हापासून भाजपाच्या पक्षात येऊन विकासाचे मोठमोठे कामं करणारा व्यक्ती भाजप सोडून दुसऱ्या पक्षात कस काय विलीन होईल? त्याच नेत्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नितीन गडकरी केंद्रीय मंत्रिमंडळात काम करतात. BJPच्या नावाने कित्येक पदावर बसले. कोणत्या कोणत्या नावाने त्यांना ओळखलं जातं? रोडकरी नावाने सुद्धा त्यांना ओळखलं जातं. त्यांचं टोपण नाव आहे रोडकरी. विकासाच्या नावाने पहिलं नाव ज्या माणसाचं तर तो माणूस म्हणजे नितीन गडकरी. ते काम मी केलंय असं सांगणारा माणूस नितीन गडकरी. हक्काने जो माणूस सांगतो ना, ते काम मी केलंय, ते सक्सेस माझ्यामुळे झालंय, त्याचं नाव नितीन गडकरी. त्या नितीन गडकरीला तुम्ही तुमच्या पक्षात बोलवता म्हणजे पंतप्रधानाला गावचा सरपंच व्हायला सांगता की काय? यासाठी बोलवताय. मला तरी असं वाटतं, पंतप्रधान लायकीचा माणूस तुम्ही जर त्याला सरपंच करून पाहताय, तो कस काय तुमच्या पक्षात येईल? अगोदर हा व्हिडिओ तुम्ही संजय राऊतांचा व्हिडिओ बघा. नितीन गडकरी हे परखड स्पष्ट वक्ते असे नेते आहेत. नितीन गडकरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त असल्यामुळे ते गुलामी पत्करणार नाहीत दिल्लीची, असा त्यांचा स्वभाव आहे. पण आम्ही त्यांच्याबरोबर जवळून काम केलेलं आहे. नितीन गडकरी हे विकासाला महत्व देतात, ढोंगबाजी आणि फसवणुकीला महत्व देत नाहीत. आज आपल्या देशात जो विकास दिसतोय त्यातला सगळ्यात मोठं योगदान हे नितीन गडकरी सांभाळत असलेल्या मंत्रालयांचं आहे. तुम्ही हा संजय राऊतांचा व्हिडिओ बघितला. यामध्ये संजय राऊत नितीन गडकरींची स्तुती करत आहेत. नितीन गडकरी म्हणजेच तुम्ही ब्राह्मणांची स्तुती करत आहे, मला तरी असं वाटतंय. एकीकडे काही दिवसापूर्वी तुम्ही असं म्हणत होते की आम्ही ब्राह्मणांचं राज्य महाराष्ट्रातून संपून टाकू, ब्राह्मणांचं नावच महाराष्ट्रात नसेल, महाराष्ट्रात ब्राह्मण चालणारच नाही, त्यांना कोणी स्वीकारणार नाहीत, ते छळ करतात, लोकांना गुलामी करायला लावतात, हुकुमशाही राज्य आणण्याचा प्रयत्न ब्राह्मण करतायत, असं म्हणणारे आज चक्क विकासाच्या नावाखाली त्यांची स्तुती करणारे संजय राऊत यांचा प्लॅन तरी काय आहे? त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही बघा. अशा व्यक्तीला भविष्यामध्ये दिल्लीमध्ये जर पुन्हा संधी मिळाली तर 2024 साली भारतीय जनता पक्षाला अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही. भारतीय जनता पक्ष 220-225च्या पुढे जागा जिंकणार नाही. अशा वेळेला सर्वमान्य उमेदवार म्हणून जर गडकरींचं नाव कोणी पुढे केलं, त्यावेळेला नितीन गडकरी हे दिल्लीत असू नयेत म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट करण्याचा हे षडयंत्र आहे. महाराष्ट्राचा मराठी बाणा जपणाऱ्या या नेत्याला अपमानित करायचं, डावलायचं आणि आपल्या पायाशी आणायचं, अशा प्रकारचं हे षडयंत्र आहे. संजय राऊतांचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? नितीन गडकरींना यादीतून वगळलंय म्हणजे याच्या मागे BJPचं काहीतरी कारण असेल, पण नितीन गडकरींना तिकीट न देण्याचं कारण हे BJPचं नसणार आहे. BJPंना माहिती आहे नितीन गडकरींना
असा नाही कसं ना कसं तरी तिकीट देणं योग्य आहे आणि त्यांना द्यावंच लागेल. त्यांना जर तिकीट नाही दिलं तर ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडूनच येतील. तर मग भाजपाकडूनच त्यांना तिकीट का नको, हा विचार नक्कीच भाजपाने केलाच असेल. आणि संजय राऊतांना वाटतंय की दिल्लीच्या बैठकीत ज्यावेळेस पंतप्रधानांच्या जागी नरेंद्र मोदींच्या नंतर कोणाचं नाव घेतलं जाईल तर ते नितीन गडकरींचं. ते योग्य आहे, पण नितीन गडकरींना त्यावेळेस त्या दिल्लीत नसावेत म्हणून त्यांना वगळण्यात येतंय, हे चुकीचं आहे. आज नाही तर उद्या नितीन गडकरी निवडून येणार आहेत, पण काही कारणं असतात. काही कारणांमुळे आले असेल, त्यांना यादीत घेतलं नसेल, पण भाजप त्यांना कदापि सोडू शकत नाही. महाराष्ट्रात एकमेव व्यक्ती असा आहे जो भाजपाच्या नावाने संपूर्ण देशात ओळखला जातो, ते म्हणजे नितीन गडकरी. आजही संपूर्ण महाराष्ट्रात BJPच्या नावाने ओळखले जाणारे नितीन गडकरी यांना नावातून यादीतून ओळखणं एवढं सोपं नाही. दुसऱ्या नाही, तिसऱ्या नाही, चौथ्या तरी यादीत त्यांचं नाव येईलच. प्रत्येकाचे वेगवेगळे फॉर्म्युले असतात. यादीतून वगळलं म्हणजे तुम्ही काहीही बोलायला तयार होणार असं नाही आहे. तुम्ही उद्धव ठाकरे साहेब काय म्हणाले ते बघा. वाजवण्यासाठी इकडे खस्ता खाल्ल्या. अगदी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते त्या नितीन गडकरींचं नाव त्याच्यामध्ये नाही. अहो नितीनजी सोडून द्या भाजपा, राह उभ्या, आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो. अहो नितीनजी सोडून द्या भाजपा, राह उभ्या, आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो. अहो नितीनजी सोडून द्या भाजपा, राह उभ्या, आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो. दाखवा महाराष्ट्राचं पाणी, दाखवा महाराष्ट्राची धमक दाखवा. आता या उद्धव साहेबांनी सांगितलंय की नितीन गडकरी तुम हमारे पक्ष में शामिल हो, हम तुम्हें विजयी करके दिखाएंगे. माझं उद्धव साहेब ठाकरेंना म्हणणं आहे, सांगणं आहे, कळकळून विनंती आहे, साहेब माझी तुमच्यावर नाराजी नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचेच खायचे वांदे झालेत आणि तुम्ही लोकांना आमंत्रण कशासाठी देतात मला हेच कळत नाही. तुमच्याच ताटात तुम्हाला खायला नाही आहेत आणि तुम्ही लोकांना वरतून आमंत्रण देतायत, म्हणजे तुम्ही तुमच्याच पोटावर पाय दिल्यासारखं होतोय असं मला वाटतंय. अहो पंतप्रधानांच्या जागेवर बसणारा माणूस तुमच्या छोट्याशा पक्षात येऊन त्याचा काय होणार आहे. आणि 50 वर्षापासून जो माणूस BJPच्या नावाखाली काम करतोय, विकास करतोय, तो माणूस थोड्या दिवसासाठी तुमच्याकडे कशासाठी येईल. आणि लक्षात ठेवा, बाहेरच्यांना घरात बोलवण्यापेक्षा जे घरातले आहेत त्यांना वाचवा एकदा. जे घरातले आहेत त्यांना कुठे जाऊन नका देऊ. भास्कर जाधव यांची चर्चा आहे, परत रवींद्र वायकर शिंदे गटात सामील झाले, शिवसेना शिंदे गटात जात आहेत. म्हणजे तुमच्या पक्षातले लोक दुसऱ्या पक्षात सामील होत आहेत, ते बघायचं सोडून, त्यांना तुम्ही धरून बसायचं सोडून तुम्ही बाहेरचे लोक आतमध्ये बोलवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे असं झालं ना, मलाच खायला नाही आणि लोकांना मांड्यावर बसायचं. तुम्हाला एक वाक्य सांगते, राज ठाकरे परवाच्या त्यांच्या भाषणामध्ये म्हटले होते की मला माझेच मुलं कड्यावर बसायचे, इतरांची मुलं कड्यावर बसून हिंडायचं नाहीये. म्हणजे ते भाजपाविषयी टीका करत होते. भाजप इतरांचे लोक कड्यावर बसून हिंडत आहेत म्हणजे राज्य करत आहे असं म्हणण्यासाठी हे वाक्य मी तुम्हाला वापरते. तुम्ही तुमचे कड्यावर बसलेले पोरं कशाला खाली उतरताय, त्यांना कड्यावरच बसून धरा. ते तुमच्यासाठी आता सद्यस्थितीत चांगलं आहे. तुमच्या पक्षातील लोक, तुमचे आमदार खासदार बाहेरच्या पक्षात जात आहेत हे तरी तुम्हाला माहीत आहे का. त्यांना तुम्ही आवळा एकदा. आणि लक्षात ठेवा, अगोदर तुम्ही तुमचे लोक निवडून आणा, जे तुम्ही तुमच्या मतदारसंघात लोक ज्यांना तिकीट देणार आहेत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करा. विधानसभामध्ये बघा मग कोणाला ओढायचं, कोणाला खेचायचं, तिथे खूप मोठा वाव असतो. इथे कमी वाव आहेत, इथे जेवढ्यांना तिकीट दिलंय ते कसे निवडून येतील याच्यावर भर द्या. नितीन गडकरींचा विचार करायचा म्हणजे बस निघून गेल्यानंतर त्याला हात द्यायचा, हे कोणती पद्धत आहे. चला आज इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.